तर मध्य रेल्वेवर 3 दिवसांसाठी विशेष मेगा ब्लॉक घेण्यात आलाय। सीएसएमटीच्या फलाट क्रमांक 10 आणि 11च्या विस्तारीकरणासाठी हा ब्लॉक घेण्यात येतोय। ठाणे स्टेशनच्या फलाट क्रमांक 5 आणि 6चं सुद्धा काम हाती घेण्यात आलंय। 3 दिवसांसाठी 930 लोकल फेऱ्या तर एक्सप्रेसच्या अनेक फेऱ्या सुद्धा रद्द करण्यात आल्यात। मध्य रेल्वेवर लोकल उशिराने सुरू आहेत, त्यामुळे प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत। बेस्ट प्रशासनाकडून प्रवाशांसाठी अतिरिक्त 486 फेऱ्या सुरू करण्यात आल्यात। प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी बेस्ट प्रशासनानं हा महत्त्वाचा निर्णय घेतलाय। तर सीएसएमटीच्या फलाट क्रमांक 10 आणि 11च्या विस्तारीकरणासाठी आज ब्लॉक घेण्यात येतोय। सध्याची ही लाईव्ह दृश्य आपण बघतो आहोत। खरं तर खोळंबा मुंबईकरांचा आज आपल्याला रेल्वे स्टेशन्सवर बघायला मिळतोय आणि याच खोळंब्याचा परिणाम रेल्वे स्टेशनवरच्या खोळंब्याचा परिणाम अर्थातच रस्ते वाहतुकीवर सुद्धा झालेला आहे। बेस्ट प्रशासन मात्र मुंबईच्या मदतीला धावून आलेलं आहे। जवळपास 400हून अधिक जादा गाड्या बेस्ट प्रशासनाकडून सोडण्यात आलेल्या आहेत। 3 दिवसीय असा हा जम्बो मेगा ब्लॉक मध्य रेल्वेवर सध्या घेण्यात येतोय। ठाणे स्टेशनच्या फलाटाचं आणि सोबतच सीएसएमटीच्या फलाटांच्या विस्तारीकरणाचं काम हे हाती घेण्यात आलंय आणि त्याकरताच हा जम्बो मेगा ब्लॉक आहे। मध्य रेल्वेवरच्या 930 लोकल फेऱ्या रद्द झाल्यात, तर सीएसएमटी फलाटावरती आता विस्तारीकरणासाठी हा ब्लॉक 3 दिवस मेगा ब्लॉक असणार आहे। 930 फेऱ्या रद्द करण्यात आल्यात। सीएसएमटी स्थानकात 24 डब्यांचे एक्सप्रेस थांबण्यासाठी 10 आणि 11 नंबरच्या प्लॅटफॉर्मच्या विस्तारीकरणाचं काम हे हाती घेण्यात आलंय। 3 दिवस हा मेगा ब्लॉक असेल। 930 लोकलच्या फेऱ्या या रद्द करण्यात आलेल्या आहेत। ठाण्यातील 5 आणि 6 नंबरच्या प्लॅटफॉर्मच्या कामासाठी शुक्रवारी आणि शनिवारी सोबतच रविवारी सुद्धा ब्लॉक घेण्यात आलेला आहे। ठाण्यात म्हणजे 30 मे रोजी मध्यरात्री 12:30 ते रविवारी दुपारी 3:30 वाजेपर्यंत हा मेगा ब्लॉक सुरू राहणार आहे। विशेष ब्लॉकसाठी सीएसएमटी ते भायखळ्यापर्यंत 36 तास वाहतूक बंद असणार आहे। एकतीस मेला रात्री 12:30 पासून ते रविवारी दुपारी 12:30 पर्यंत हा ब्लॉक असेल। विशेष ब्लॉकसाठी हार्बर मार्गावरील सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत 36 तासांसाठी वाहतूक बंद आहे। 65हून अधिक मेल आणि एक्सप्रेस या रद्द करण्यात आलेल्या आहेत। किती लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या ते देखील ग्राफिक्सच्या माध्यमातून बघूयात। शुक्रवारी 161 लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्यात। शनिवारी 534 लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्यात, तर रविवारी 235 लोकलच्या फेऱ्या रद्द करण्यात आलेल्या आहेत। किती मेल आणि एक्सप्रेस रद्द करण्यात आल्यात ते देखील आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून बघूयात। शुक्रवारी 4 लांब पल्ल्याच्या गाड्या रद्द करण्यात आल्यात, तर शनिवारी 37 लांब पल्ल्यांच्या गाड्या रद्द करण्यात आल्यात आणि रविवारी 31 मेल तसंच एक्सप्रेस रद्द करण्यात आलेल्या आहेत।